नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अक्षय तृतीया या विषयावर अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आली आहे। चला तर करूयात सुरुवात। अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी माता लक्ष्मीच्या कुमकुम पावलांनी सुख समृद्धी तुमच्या घरात नांदो। वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात। या दिवशी जे जे पुण्य करावे ते अक्षय चिरकाल टिकणारे होते असे म्हणतात। आपण गुढीपाडव्याच्या माहितीत 3.5 मुहूर्त कोणते ते पाहिले। अक्षय तृतीया हा त्यातला अर्धा मुहूर्त आहे। ही तृतीया बुधवारी आली आणि त्या दिवशी रोहिणी नक्षत्र आले तर ती महापुण्यकारक मानली जाते। या दिवशी स्त्रिया जलकुंभ दान देतात। तसे पाहिले तर आल्या गेलेल्या तहानलेल्याला पाणी द्यावे त्याचे हे प्रतीक। अक्षय तृतीया वैशाखात येते, त्यावेळी उन्हाची तीव्रता वाढलेली असते। त्यासाठीच आपल्या संस्कृतीने जलदानाचे महत्त्व सांगितले आहे। या दिवसापासून ठिकठिकाणी पाणपोया काढाव्यात, पाणथस्तांची गुराढोरांची तहान भागवून त्यांची सेवा करावी। एवढेच नाही तर प्रखर तापाने सुकून जाणाऱ्या वृक्षवेलींनाही पाणी घालावे व त्यांनाही जीवनदान द्यावे। जलकुंभ दान करण्याबरोबरच उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी गरजूंना पंखा, छत्री, पादत्राणेही दान करावीत असे सांगितले आहे। अक्षय तृतीया हा दिवस वसंतोत्सवाचा आहे। चैत्र शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत वसंत गौरीचा उत्सव देवीच्या देवळातून साजरा केला जातो। मथुरा, वृंदावन, काशी, द्वारका या ठिकाणच्या देवालयातून हे उत्सव उत्साहाने साजरे केले जातात। चैत्र शुद्ध तृतीयेला माहेरी आलेली गौरी महिनाभर राहून या दिवशी सासरी जाते असा समज आहे। त्यामुळे स्त्रिया घरोघर हळदी कुंकू करतात। खेडेगावातील स्त्रिया हा सण अत्यंत आनंदाने उत्साहाने साजरा करतात। सकाळी आंघोळी झाल्या की नंतर रस्त्यातून गाणी गात गौरी विसर्जन करतात। दुपारी झाडांच्या फांद्यांना झोके घेत गाणी गातात। त्या झोक्यांतून त्या गीतांतून मनामनात उचंबळून आलेल्या आनंदांची करंजी थुई नाचत असते। धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत।